नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासिकेमध्ये आपण किंवा मागच्या व्हिडिओमध्ये आपण धातू बंध व त्यांचे गुणधर्म अभ्यासले. तर धातूमध्ये जे असलेले गुणधर्म असतात, कोणते गुणधर्म असतात? धातू हे उष्णतेचे व विद्युतचे सुवाहक असतात, धातूला चकाकी असते, धातू हे हार्ड असतात, धातू इलॅस्टिक असतात, धातूमध्ये मॅल्लेबिलिटी, डक्टिलिटी, तन्यता, वर्धनीयता गुणधर्म असतो. हे गुणधर्म का असतात, त्यांच्या मागचं कारण आज आपण अभ्यासणार आहोत. त्याचे मेटॅलिक प्रॉपर्टी, धातूचे गुणधर्म, धातूचे गुणधर्म काय आहेत? तर आपण पहिला जो गुणधर्म आहे, धातू हा उष्णतेचा सुवाहक असतो, त्याचा आपल्याला पाहायचं असेल तर अगोदर धातूचा आपण धातूमध्ये कोणता बंध असतो? धातुबंध असतो, हे आपण शिकलेलं आहे. धातूमध्ये धातुबंध असतो. धातुबंध म्हणजे काय? धातूनी शेवटच्या कक्षेतील व्हॅलन्स संयुजा कक्षेतील इलेक्ट्रॉन गमावून धनायन तयार करतात. त्या धनायाला आपण कर्नल असं म्हणतो. या कर्नल मध्ये आणि गमावलेल्या इलेक्ट्रॉन, त्याला आपण स्थानभ्रष्ट इलेक्ट्रॉन म्हटलेलं आहे. या इलेक्ट्रॉन मध्ये, स्थानभ्रष्ट इलेक्ट्रॉन मध्ये आणि कर्नल मध्ये आकर्षण बल तयार होतं. त्या आकर्षण बलाला आपण काय म्हणतो? धातुबंध. हे सर्व धातूमध्ये हे काय असतात? असे मुक्त संचार करणारे किंवा डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन असतात आणि कर्नल हे स्थिर असतात. जे धनायन असतात ते धातूमध्ये स्थिर असतात, पण जे इलेक्ट्रॉन आहेत, जे डिलोकलाइज, याला आपण काय म्हणतो? आपण डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन. डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन. आणि या धनायनला काय म्हणलं आपण? धनायनला कर्नल. काय म्हणलं आपण? कर्नल. लक्षात, या कर्नल मध्ये आणि डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन मध्ये आकर्षण बल असतं, याला आपण धातुबंध म्हणतो. धातूमध्ये हे डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन्स सर्व दिशेने फिरत असतात, रॅन्डमली चौकडे फिरत असतात. त्यांना दिशा नसते, नॉन डायरेक्शनल असतात, चौकडे फिरत असतात. अशी सर्व धातूमध्ये ही म्हणजे अशीच परिस्थिती असते. इलेक्ट्रॉन हे सतत रॅन्डमली सर्व दिशेने फिरत असतात. मग त्या धातूंना आपण जर उष्णता दिली, एका टोकाला आपण जर यांना उष्णता दिली, तर काय होतं? हे डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन काय करतात? उष्णता ग्रहण करतात आणि ते एकाच दिशेने इलेक्ट्रॉन ग्रहण करून उष्ण भागाकडून थंड भागाकडे वाहतात. म्हणजे उष्णतेचं वहन करतात ग्रहण करून. म्हणून सर्व धातू हे उष्णतेचे का असतात? सुवाहक असतात. लक्षात, अशी मुक्त संचार करणारे इलेक्ट्रॉन आयोनिक बॉन्ड संयुगामध्ये नसतात किंवा सहसंयोजक संयुगामध्ये नसतात. म्हणून धातू हा वेगळा गुणधर्म दर्शवतो. लक्षात. You know that in case of metals, they having a metallic bond. Metallic bond means the attraction between the delocalized electrons and kernel. That attraction called as the metallic bond. All metals contain the metallic bond. Again, you remember an important point: the strength of metallic bond depends upon the number of delocalized electrons present in the metals. If the delocalized electron is more, the bond is strong. Metallic bond is strong. Is it not? All metals contain the kernel. Kernel is a stationary. They not change its positions. But electrons are continuously, randomly move in any direction. Therefore, metallic bonds are non-directional. Is it not? When you take the one sample of metals and hit the one end, what happens? These delocalized electron or mobile electron or free electron absorb the energy or heat from this end and move in a one direction from hot region to cold region. It means that due to presence of delocalized electrons, metals acts as a good conductor of heat. Second point, metals are good conductor of electricity. Why? Again, you know that metals contain the which electron? Free electron or mobile electron or delocalized electrons. Is it not? When you apply the electricity to the both the ends of the metals, this is the metallic wire taken, and apply the electric positive and negative terminal, then what happens? These free electron or delocalized electrons conduct the electric current and pass from high potential to low potentials. Therefore, they are acts as a गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. काय सांगतो मी? पुन्हा धातूमध्ये स्थानबद्ध इलेक्ट्रॉन किंवा डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन किंवा मुक्त संचार करणारे इलेक्ट्रॉन असल्यामुळे जेव्हा आपण विद्युत धातूच्या दोन टोकाला विद्युत जोडतो,
विद्युत धारा जोडतो त्यावेळेस ते मुक्त संचार करणारे इलेक्ट्रॉन किंवा डी लोक इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रिसिटी ग्रहण करून जास्त विभवाकडून कमी विभवाकडे स्थानांतरित होतात. म्हणून धातू हे विद्युतचे सुवाहक असतात. आलं लक्षात. तिसरा गुणधर्म, धातूला चकाकी असते. पुन्हा धातूमध्ये कोणते इलेक्ट्रॉन आहेत? डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन्स और फ्री इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द मेटल्स. When ray of light, it may be sunlight or bulb light or tube light or torch light, is falls on the surface of metal. Consider this is the one metal is taken. या ठिकाणी आपण धातूचा तुकडा घेतलेला आहे आणि हा रे ऑफ लाईट आहे. रे ऑफ लाईट जेव्हा प्रकाशाचे किरण धातूच्या सरफेसवर पडतात, सरफेसच्या वर पडल्यानंतर काय होतं? हे इलेक्ट्रॉन या प्रकाश किरणातील उष्णता ग्रहण करून व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये जातात. म्हणजे लोअर एनर्जी टू हायर एनर्जी फास्टली जातात. ताबडतोब सेकंदाच्या आत पुन्हा कंडक्शन बँड कडून व्हॅलन्सी बँड कडे येतात आणि व्हॅलन्सी बँड कडे आल्यानंतर ही ग्रहण केलेली ऊर्जा रेडिएशनच्या रूपामध्ये बाहेर फेकतात. आणि जेव्हा हे रेडिएशनची एनर्जी रेज आपल्या डोळ्यावर पडतात तेव्हा ते चकाकी दर्शवतात. काय सांगायचं? इन केस ऑफ मेटल दे हॅव्हिंग द डिलोकेज ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स, whenever the ray of light is falls on the surface of metal, then these delocalized electrons absorb the energy from the light and they goes from valency band to conduction band, or in other word lower energy to higher energy levels. Again fastly comes in a valency band or lower energy. At that time the absorbed energy electron emit in the form of electromagnetic radiation. When this radiation rays falls on your eyes, then metal shows the lusters. Again luster property, conduction of heat and electric property depends upon the number of valence electron present in the metals. If the electron number is more, then they are acts as good conductor. If it is low, it is a less conductor. Is it not? Next, malleability and ductility property. What is by malleability? When you hammer on the surface of metal and form a thin sheet, the property is called as the malleability. And what is by ductility? When stress is applied to the metals and to form a thin wire, the property is called as the ductility. धातूला जर आपण मारा करून त्यापासून पत्रा बनवत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? वर्धनेचा गुणधर्म. आणि धातूला जर स्ट्रेस देऊन जर तारा बनवत असतो त्याला आपण काय म्हणतो? तन्यता गुणधर्म. हा तन्यता आणि वर्धनेचा गुणधर्म मात्र इलेक्ट्रॉन अवलंबून नसून तो कशावर अवलंबून आहे? धातूच्या रचनेवर. ऑल मेटल्स आर सॉलिड इन स्टेट. In the solid state, the particle or constituents of solid of metals, they are arranged in definite pattern or three-dimensionally in the form of layers. धातूमध्ये ज्यांचे कण असतात ते एका ठराविक पद्धतीने एका ठराविक रचनेने रचलेले असतात. लक्षात. जेव्हा आपण याच्यावर मारा करू, या सरफेस ऑफ मेटलवर मारा करू, त्यावेळेस हे जे लेयर असतात हे लेयर एकमेकापासून स्लिप होतात. हे दोन लेअर आहेत समजा, याच्यावर मारा केला आणि हे स्लिप झाले तर काय झाला? पत्रा तयार झाला. असा आपण जे मारा केला तर या ठिकाणी पत्रा तयार झाला. लेअर स्लिप होऊन पुन्हा रिअरेंज होतं म्हणून पत्रा तयार होतो. किंवा स्ट्रेस अप्लाय केला की पुन्हा ते लेयर्स पुन्हा स्लिप होतात लक्षात आणि पुन्हा रिअरेंज होऊन आपल्याला तारा बनतात. आय अंडरस्टँड. व्हेन यू हॅमर ऑन द सरफेस ऑफ मेटल इन द मेटल्स द कर्नल और पॉझिटिव्ह चार्ज particle or particles of metals are arranged in a definite pattern or three-dimensionally in the form of layers. When you hammer, at that time the layers is slip and rearrange again and to form a thin sheet. That property called as malleability. If you apply the stress to the metals, then what happens? Again the layers are slip and rearranged and we get a thin wire. The property is called as the ductility property. Understand? And why the metals are solid or hard in nature or rigid? Due to presence of strong metallic bond. Understand? This is the important property shows by the metal due to presence of the delocalized electrons and the arrangement of solid particle or metals in the metals. Understand? तर या पॉइंटवर
कोणत्या पद्धतीचे प्रश्न परीक्षेत येतात हे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. प्रत्येक माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शिकवलेला भाग शॉर्टमध्ये नोट्सच्या रूपात दिलेला आहे आणि त्याखाली होमवर्क म्हणून प्रश्न दिले आहेत. विद्यार्थी मित्र, त्या होमवर्क्समध्ये मी ऑब्जेक्टिव्ह सुद्धा क्वेश्चन टाकलेले आहेत आणि लॉंग क्वेश्चन सुद्धा टाकलेले आहेत, एसे टाईप क्वेश्चन सुद्धा टाकलेले आहेत. तर ते जर तुम्ही क्वेश्चन घरी सोडवलात तर निश्चितपणे मी शिकवलेल्या व्हिडिओचा तुम्हाला बेनिफिट भरपूर होईल. हे तुमच्या मेहनतीवर अवलंबून आहे. जेवढे तुम्ही व्हिडिओ पाहून डिस्क्रिप्शन बॉक्स वाचाल, क्वेश्चन सॉल्व्ह कराल आणि नोट्स काढाल, त्यावेळेस तुमचा प्रत्येक पॉईंट हा परफेक्ट होईल आणि परीक्षेमध्ये जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन येतील ते तुम्हाला पैकी मार्क देण्यात यशस्वी व्हाल. आलं लक्षात? धन्यवाद.